कार्यकर्ता म्हणून सदैव सर्वांच्या सोबत राहणारे वारणा खोऱ्याचं खरं तर त्यांना वाघ म्हटलं जातं. तर एक दैनिकपण असं नेतृत्व सन्माननीय विनयराज पोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली जे डॉक्टर विनोद अशोकराव माने या निमित्तानं निवडणूक लढतात. आणि माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे की असा दलित मित्र किंवा अतिशय जुन्या काळातील पुढाऱ्यांच्या बरोबर ज्यांना राजकारणाची सुरुवात केली आणि त्याचबरोबर नव्या युवकांना घेऊन आज राजकारणामध्ये जी काही भरारी घेतात त्यांचं वय आणि त्यांच्या कामाचा जर लेखाजोखा बघितला तर अतिशय नेतृत्वपद असं त्यांचं काम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की डॉक्टर अशोकराव मानेंसारखा एक युवक या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व असावा. हातकणंगले तालुक्यात विकास कामांचा डोंगर उभा करा असं महाविकास आघाडी सांगते, याबद्दल आपलं काय मत आहे? ठीक आहे, त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती ते बोलत असतील, पण माझा अनुभव असा आहे साधारण गेले 25 ते 30 वर्ष झालं सन्माननीय देवेंद्र आव्हाड साहेब 25 वर्ष आमदार होते. त्यानंतर मधल्या 10 वर्षा कालखंडामध्ये निंचेकर साहेब होते आणि त्यानंतर परत पुन्हा 5 वर्ष आव्हाड साहेबांच्या घरीच ही आमदारकी गेलेली आहे. जर कोल्हापूर जिल्ह्याचा संपूर्ण जर कार्यभार बघितला तर अनेक ठिकाणी अनेक कॉलेजेस आहेत, अनेक वेगवेगळ्या आमदारांचे आहेत, खासदारांचे आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, वैद्यकीय क्षेत्रामध्ये वेगवेगळी मोठी दवाखाने उभा केलेले आहेत लोकांनी. पण अशा पद्धतीचा शाश्वत विकास जो सामान्य माणसाला गरजेचा आहे, शिक्षणाच्या कोणत्या मोठ्या संस्था यांच्याकडे नाहीयेत. आज एकमेव केवळ शुद्धीकरण सोडली तर फार कमी लोकांना रोजगार त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्याकडे इतकी वर्ष सत्ता असताना, महाराष्ट्र काँग्रेसचं कार्याध्यक्षपद असताना, त्यांच्याजवळ एवढी मोठी ताकद असताना या मतदारसंघामध्ये इतका मोठा विकास करायला हवा होता की स्थानिक लोकांना रोजगारासाठी कोणताही पर्याय शोधायची आवश्यकता नव्हती.